शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार गजानन कीर्तिकरजी सध्या आमच्या सोबत आहे। सर, आज ग्लोबल कॅन्सर अष्टमी केअरचा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये काय काय तुम्ही सुविधा दिलेल्या आहेत लोकांना? काय हे ऑल इंडियाचा ग्लोबल अष्टमी केअर फाउंडेशन संस्था आहे। देशामध्ये अष्टमी 5 लाख मरीज देशामध्ये आहेत। गेले जवळजवळ 6 वर्ष मी खासदार असताना यांना दिव्यांग श्रेणी मिळायला पाहिजे, भारत सरकार दिव्यांग श्रेणी ठरवते, त्याच्यामध्ये ह्या अष्टमी पेशंटचा अंतर्भाव झाला पाहिजे ही मागणी करत आलेली आहे। पार्लमेंटमध्ये हा मुद्दा मी उपस्थित केलेला आहे। समाज कल्याण मंत्री जे आहेत किंवा आरोग्य मंत्री मंडविया, समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्यापर्यंत जाऊन चर्चा केली ह्या संस्थेच्या लोकांना, आणि अजूनही त्यांना दिव्यांग श्रेणी मिळत नाही। आणि त्याबद्दल ऑल इंडिया ग्लोबल अष्टमी केअर फाउंडेशनची कॉन्फरन्स आज मुंबईमध्ये झाली। अष्टमी म्हणजे आपल्या शरीरातून मलमूत्र जे आहे हे नैसर्गिक मार्गाने बाहेर पडत नाही, तोटी लावून आपल्या शरीरावरती एक बॅग ठेवायला लागते, त्या बॅगेमध्ये ते साठतं। अशी अवस्था ह्या अष्टमी पेशंटची आहे। त्यांना 24 तास थैली लावायला लागते। ते थैली लावल्यानंतर त्यांना समाजात वावरताना त्रास होतो, प्रवास करताना त्रास होतो। अशा परिस्थितीमध्ये अष्टमी पेशंटला दिव्यांग श्रेणी म्हणून ज्या सवलती असतात त्या मिळायला पाहिजे, ही अत्यंत तळमळीची मागणी हे ग्लोबल फाउंडेशन करते। त्याला पूर्ण साथ देऊन आता अष्टमी पेशंटला जर दिव्यांग श्रेणी एवढं सगळं प्रक्रिया पूर्ण केली, कारण ज्या वेळेला आम्ही समाज कल्याण खात्याच्या मंत्र्यांना भेटलो, त्यांनी सांगितलं की भारत सरकारचं वैद्यकीय खातं जे आहे त्यांच्याकडून आम्हाला रिपोर्ट पाहिजे। म्हणून मनसुख मंडविया वैद्यकीय मंत्री होते, हेल्थ मिनिस्टर, त्यांना भेटून त्यांनी 8 का 10 18 डॉक्टरांची टीम तयार करून त्यांनी या पेशंटच्या ह्या व्याधीबद्दल तपास करून त्यांनी ही व्याधी कशामुळे होते यांना हे कारण हा रिपोर्ट त्यांनी सादर केला। आणि अजूनही तो रिपोर्ट मिळून देखील समाज कल्याण खात्याचं पदाधिकारी अधिकारी दुर्लक्ष करतायत। आणि त्या विरोधात येणाऱ्या अधिवेशनामध्ये दिल्लीच्या जंतर मंतरवरती निदर्शनं अष्टमी पेशंटसाठी आम्ही करणार आहोत। आम्ही तिथे अष्टमी केअर फाउंडेशनचं जे आंदोलन होईल त्या आंदोलनाचं नेतृत्व मी करणार, आणि या अष्टमी पेशंटला दिव्यांग श्रेणी कुठल्याही परिस्थितीत भारत सरकारने त्यांना त्याची गरज असून देखील देत नाहीत, म्हणून त्याचा निषेध आम्ही करणार। पण तुम्ही शिवसेना पक्षातर्फे करणार आहेत की संस्थेतर्फे करणार आहेत? अर्थात आम्ही शिवसेना पक्षातर्फे करणार, कारण मी माजी खासदार हा विषय मी घेतलेला होता, त्यांना संपूर्ण सहाय्य मी केलं, अंतिम टप्प्यापर्यंत आलेलं आहे, हेल्थ डिपार्टमेंटचा रिपोर्ट आलेला आहे, आणि त्यांना दिव्यांग श्रेणी मिळवण्यासाठी ते एलिजिबल आहेत असं रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। तरी अजूनही केंद्र सरकारच्या समाज कल्याण खात्याचे अधिकारी आहेत, ते दुर्लक्ष करत आहेत। पुन्हा या संदर्भात पाठपुरावा संबंधित जे मंत्री आहेत समाज कल्याण खात्याचे त्यांच्याशी पुन्हा बैठक घेऊन आम्ही पाठपुरावा करणार। त्याच्या आधी तुम्ही शिंदे साहेबांना हा विषय घेऊन भेटणार आहेत का, आणि तुमचं आंदोलन कधीपासून सुरू होणार आहे? आम्ही आंदोलन करण्यापूर्वी आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना संपूर्ण रिपोर्ट देऊ, त्यांच्याकडून आमच्या ह्या प्रयत्नाला मदत झाली
केंद्र शासनाकडून त्यांची मदत घेऊ. आमच्या शिवसेनेचे लोकसभेचे नेते गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे स्वयं डॉक्टर असल्यामुळे त्यांना हा विषय आम्ही व्यवस्थित समजून सांगू आणि त्यांचं आम्ही मदत घेऊन दिव्यांग श्रेणी केंद्र शासनाकडून तात्काळ या अष्टमी पेशंटला मिळावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. आंदोलनच्या आधी तुम्ही डायरेक्ट चर्चा पण करू शकता सरकारसोबत. तुमच्या मंत्रिमंडळमध्ये पण खासदार आहेत. आम्ही चर्चा करणार. चर्चा झाली पुष्कळ. चर्चा जवळजवळ समाज कल्याण खात्याच्या मंत्र्याकडे 4-5 वेळेला चर्चा झाली. समाज कल्याणनी जे डायरेक्टर जनरल आहेत राजेंद्र अग्रवाल त्यांच्याबरोबर चर्चा झाली. ते बोलले की दिव्यांग श्रेणीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी आम्हाला आणखीन पण काही व्याधी आहेत ते सुद्धा विचार करावा लागेल. म्हटलं तुम्ही कॅबिनेट नोट तयार करा, मंत्र्यांची संमती घ्या आणि तुम्ही ती कॅबिनेट नोट जर तयार केली दिव्यांग श्रेणीमध्ये अंतर्भाव करण्याचं तर त्यांना श्रेणी मिळू शकेल. एवढं सगळं स्पष्ट सांगून देखील त्यांच्याकडून दुर्लक्ष होतं आहे. ते कुठलंही ह्या संदर्भात पॉझिटिव्ह ॲक्शन घेत नाहीत आणि त्यांना पुन्हा एकदा चर्चा करून आम्ही त्यांना विचारणार आणि त्यांनी जर त्या ठिकाणी कुठलीही ॲक्शन घेतली नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल जंतर मंतरवरती. एक वेगळा प्रश्न आहे. असीम सरोदे यांनी सांगितले आहेत की शिंदेची पक्ष येत्या महिन्यात संपतील असा त्यांनी दावा केला. आता शिंदेनी उठाव केला, शिंदे मुख्यमंत्री झाले, शिंदे यांनी BJPची युती पुन्हा प्रस्थापित केली, निवडणुकीला 60 जागा मिळवल्या आमदारकीच्या, सत्तेमध्ये युतीमध्ये आहेत, 12 मंत्री त्यांचे आहेत, 7 खासदार दिल्लीमध्ये आहेत. हे सगळं डेव्हलपमेंट होत असताना पुन्हा त्यांचं मंत्रिमंडळ गडगडणार, शिंदे बाहेर पडणार, शिंदे संपणार. हे सगळं जे चाललेलं आहे हे जे काय त्यांच्या मनातली जी इच्छा आहे ते प्रगट करतात. त्याच्या पलीकडे ह्याला बाकी काय इतकं काय फार मोठं समर्थन नाही किंवा फार मोठं ती होण्याची गोष्ट नाही आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी आणि मराठीच्या मुद्द्यानंतर आता रायगडमध्ये बारच्या मुद्दा हाती घेतले आहेत. त्यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बार आहेत, डान्स बार आहेत. त्याच्यानंतर जे मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पनवेलमधील डान्स बारची तोडफोड केली आहे. काय सांग? बारला आता विरोध आहेच. RR पाटील होते गृहमंत्री, त्यांनी ते बंदी आणलेली होती आणि बंदी आणल्यानंतर डान्स बारमध्ये जी गरीब मुली त्यांचा स्वयंरोजगार म्हणून जे बघत होते त्यांचा प्रश्न उभा राहिला. त्यांना त्यांची व्यथा मांडण्याची संधी देखील त्यावेळेला गव्हर्नमेंटने दिली. डान्स बार हा काही गरीब मुलींसाठी त्यांचा रोजगाराचा विषय जरी असला तरी तो आपल्या समाजाला घातक आहे. समाजाला तो फार मोठं समाजामध्ये रोष पैदा करणार आहे. म्हणून त्याला विरोध करणं हे योग्य आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.